ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. अर्जुनाच्या शंकेबद्दल नाना मतांतरे. भाग 2. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नासंदर्भात विद्वानांमध्ये मतभेद कोणते आहेत व ते का निर्माण झाले आहेत त्याची थोडक्यात रूपरेषा आपण पाहिली. आता त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात इतर आचार्यांची काय मते आहेत ते पाहूया. त्याआधी ईश्वराचे योगदर्शनात काय स्थान आहे ते पाहू. पतंजली योगशास्त्रात भक्तीला असणारे स्थान. भगवान पतंजलींनी असंप्रज्ञात समाधी प्राप्त करण्यासाठी ईश्वर प्रणिधान सांगितलेले. चित्त समाहितावस्थेत तर कधी वित्थितावस्थेत असतं. त्यामुळे ईश्वर प्रणिधान सुद्धा 2 प्रकारचे होते. जेव्हा चित्त समाहित अवस्थेत असते त्यावेळी 4ही वाणींनी ईश्वराच्या प्रणवादी नामांचा जप करणे आणि ईश्वर व मी एकच आहोत अशी भावना करणे हा ईश्वर प्रणिधानाचा एक प्रकार झाला. तर चित्त व्युत्थितावस्थेत असेल त्यावेळी हातून घडणारी सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे असे ईश्वर प्रणिधानाचे 2 प्रकार कोल्हटकरांनी स्पष्ट केलेले आहेत. तसेच ध्यानासाठी आलंबन घ्यायचे ते सुरुवातीला तरी व्यक्त असावे असेही योगशास्त्राने सांगितलेले आहे. अव्यक्तोपासक अव्यक्ताची सोहमभावाने उपासना करतात. ज्ञानमार्गाची ही अव्यक्तोपासना आहे व तिचे अधिकारीही दुर्मिळ असतात. कारण निराकाराचं ध्यान करणं हे सर्वसामान्यांसाठी अशक्य असतं. त्यामुळे ईश्वर प्रणिधानयुक्त उपासना पद्धती स्वीकारणे अधिक श्रेयस्कर आहे. आद्य शंकराचार्यांचं मत. आद्य शंकराचार्य 12व्या अध्यायातील या पहिल्या श्लोकाची पार्श्वभूमी विशद करताना म्हणतात की 2ऱ्या अध्यायापासून विभूती योगाच्या 10व्या अध्यायापर्यंत सर्व विशेषणांनी रहित अशा अक्षर ब्रह्म परमात्म्याच्या उपासनेचे वर्णन केलेलं आहे. तसंच ठिकठिकाणी योगैश्वर्य व संपूर्ण ज्ञानशक्तीने अशा सगुण स्वरूप उपाधीने युक्त अशा परमेश्वराच्या उपासनेचेही वर्णन केलेलं आहे. 11व्या अध्यायात भगवंतांनी सर्व जगाचे आदिकरण असणारे विश्वरूप दाखवलं व माझ्यासाठी कर्मे करणारा हो असं सांगितलं. तेव्हा या 2 पक्षांमधील श्रेष्ठ पक्ष कोणता हे अर्जुनानं भगवंतांना विचारलेलं आहे. त्यांच्या मते अर्जुनाच्या प्रश्नाचा भावार्थ असा आहे की जे भगवंता प्रित्यर्थ कर्मे करतात, अनन्य भावाने शरणागत होऊन पूर्वदर्शित विश्वरूपधारी परमात्म्याची उपासना करतात, त्याचेच ध्यान करतात व दुसरे जे समस्त वासनांचा त्याग करून सर्व कर्मसन्यासी असे ज्ञानी अव्यक्त परमात्म्याची उपासना करतात, अशा दोघात श्रेष्ठ असा योगवेत्ता कोण आहे अशी पार्श्वभूमी विशद करून अक्षर ब्रह्माच्या उपासकांविषयी नंतर सांगू असं सांगून त्यांनी जे भक्त विश्वरूप परमात्म्यामध्ये मन समाधिस्थ करतात, त्याच्याशी सतत युक्त असतात ते श्रेष्ठ योगी असं सांगितलेलं आहे. श्री शंदा पेंडसे यांचं मत. श्री शंदा पेंडसे सांगतात की या अध्यायाचं नाव भक्तियोग आहे, परंतु शेवटी अध्यायाची संगती लावून दाखवताना ज्ञानदेवांनी हा 12वा अध्याय ज्ञानकांडाचा मानलेला आहे. ज्ञानदेवांच्या मते गीतेत 3 कांड सांगितलेली आहेत. गीताशास्त्राची प्रस्तावना या स्वरूपात पहिला अध्याय येतो. 2ऱ्या अध्यायात सांख्यशास्त्र, सांख्य म्हणजे ज्ञानाचे महत्व सांगून ते ज्ञान कसे प्राप्त करून घ्यायचे त्यासाठी 3ऱ्या अध्यायात साधनारंभ म्हणजेच कर्मयोग सांगितलं. ईश्वर प्राप्तीसाठी कर्म कसं करावं हे त्यात सांगितलेलं होतं. ते यातील कर्मकांड आहे. तेच कर्म कसे केले असता अज्ञान नाशक होईल तो विचार 4थ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत मांडलेला आहे. यात कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने एका ईश्वरोद्देशाने करावे असं सांगितलेलं आहे. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी ते विश्वरूप अकरावा अध्यावो संपे जव आघवा तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगत असे आड मोडूनी बोले असं ज्ञानदेवाने 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे. एकूण 4 ते 11 या 8 अध्यायामध्ये कर्मे ईशू भजावा हे सूत्र आहे. तेव्हा 4 ते 11 ही अष्टाध्यायी देवताकांडाची आहे. पुढे पेंडसे म्हणतात की ते अद्वेष्टादी प्रभृती की अथवा अमानित्वादी की
वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू. तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञान फळ पाक सिद्धी निरूपणासी. ज्ञानदेव सांगतात की उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादानं आणि गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे ज्ञान म्हणजे अदृढ ज्ञान अनुभवाला येते, ते कोवळे ज्ञान अद्वेष्ट वगैरे 12व्या अध्यायाच्या भागाने दृढ कसं करावं ते सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो. तेव्हा 12 ते 15 या 4 अध्यायांचा ज्ञान हा विषय आहे. म्हणून ज्ञानदेवानी 12 ते 15 हे 4 अध्याय ज्ञानकांडाचे मानलेले आहेत. अशा प्रकारे कर्मकांड, देवताकांड आणि ज्ञानकांड अशी 3 कांड आलेली आहेत. 12व्या अध्यायाची त्यांनी ज्ञानकांडात गणना केलेली आहे. कारण या अध्यायात पुढे 13 ते 19 या श्लोकांमध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत. त्या ज्ञानी भक्तांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून तसे वागणाऱ्याला परमात्म्याच्या सर्व व्यापकत्वाचे, तोच सर्व रूपांनी नटलेला आहे असं कोवळं ज्ञान होतं. व जेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा तैसे माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. अहंकार लोपला की मी व तो एकरूप होऊन अहंकार लोपला की मी व तो एकरूप होऊन जातात आणि समरस ऐक्य होते. अशा प्रकारे समजणे आणि उमजणे यातील सूक्ष्म भेद ज्ञानदेवांनी सांगितलेला आहे. आणि ज्ञानानंतर साधकाचं वागणं कसं असतं ते सांगितलेलं आहे. डॉक्टर श्रद्धा पेंडसे सांगतात की परमात्म्याची एकूण 3 रूपं होतात. अक्षर अव्यक्त असे परमात्मा रूप, विश्वात्मक असं व्यापक रूप आणि चतुर्भुज देहधारी रूप. त्यातील चतुर्भुज देहधारी हे रूप संकुचित आहे, ते खरं नव्हे. ते खरे आहे असे समजणारे लोक हे काळ, गावंढळ व अज्ञानी आहेत असं सांगून ज्ञानदेवानी 3ऱ्या प्रकारच्या रूपाचा निराश केला. त्यामुळे अव्यक्ताची भक्ती म्हणजे अक्षर अव्यक्त अशा परमात्म्याची उपासना व सतत युक्त होऊन करायची भक्ती, ती विश्वात्मक व्यापक रूपाची भक्ती असे 2 प्रकार संभवतात. आता इतर काही विद्वानांची मते आपण उद्या पाहू.